रंगांबद्दल तुला हा जो सेन्स आहे, कारण तू एक पेंटर आहेस, एक आर्टिस्ट आहेस, तो कुठेतरी नेहमी मला तुझ्या फॅशनमध्ये सुद्धा दिसतो. कारण ॲट दी एंड तेच आहे ना, म्हणजे कशावरती काय चांगलं दिसेल, ते किती प्रमाणात दिसेल, काय प्रपोर्शनमध्ये दिसेल, कसं दिसेल, हे आपण आपलं कपडे घालण्याच्या आधी एक एक इमेजरी तयार करतो आणि त्या दृष्टीने आपण आपला कॉस्ट्युम डिसाईड करतो. तुझ्या बाबतीत आय फील गेल्या काही पिरियडमध्ये खूप पॉझिटिव्ह आणि तू म्हणालीस असं ड्रास्टिक चेंज झालाय. असं वाटतंय की तू काहीतरी विचार करून प्रत्येक लुकच्या मागे काहीतरी एक थॉट आहे, काहीतरी मेहनत आहे. तर हे फॅशन बाबतीतचं वेड हे कधी सुरू झालं आणि हे एक्सप्लोर करताना खूप आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात ज्यांना सारखं असं वाटत असतं की आपण एका पद्धतीतच दिसावं आणि त्यांना असं वाटतं की तुम्ही अशा पद्धतीतच सुंदर दिसता, मग तुम्ही बाकीचं कशाला करता, असा प्रश्न विचारणारे खूप असतात. हे सगळं कसं टॅकल करतेस तू? मी नाही लक्ष देत. म्हणजे मला असं होतं की मी ठरवलं हे बघ, त्या बाबतीत ना मला असं वाटतं मी खूप हट्टी आहे आणि हे माझ्या आजूबाजूचे जे माझ्यावर काम करतात त्यांना माहिती आहे. मला एखादी गोष्ट जर मी ठरवली, फॉर एक्झाम्पल काळी साडी आहे, त्याच्यावर काळ्या आय वॉन्ट द आईज टू लुक बोल्ड ऑन अ ब्लॅक साडी, पण मला ज्वेलरी नको आहे, हे असंच झालं पाहिजे कारण मला ते तसं हवं आहे. जर ते तसं नाही होत ना तर मी डिस्टर्ब होते. म्हणजे मला जरा अनइझी व्हायला लागतं किंवा मी रेस्टलेस होते की हे का आपल्या मनासारखं का नाही घडत आहे, हे का तितकं परफेक्ट होत नाही आहे. आणि थँकफुली आजूबाजूची टीम आहे, मग ते हेअर असतील, मग ते मेकअप असेल किंवा मग ते स्टायलिंग असेल किंवा फॅशन असेल, एव्हरीबडी वर्क्स ऑन दॅट लेवल. एव्हरीबडी वर्क्स सो हार्ड, कारण का त्यांना माहिती आहे की मी कॉम्प्रोमाइज नाही करत कोणत्याही गोष्टीमध्ये. मला आवडतच नाही कॉम्प्रोमाइज करायला. आपण ठरवलंय ना, हे बघ कधी कधी काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर असतात, मान्य आहे, पण जर हे ठरवलंय तर हे असंच झालं पाहिजे. तुला जर इतकं बारीक आहे ना, म्हणजे लोक म्हणतील की हे फारच ओके, म्हणजे हे खूपच छोट्या गोष्टी आहेत, पण जर तुझ्या स्टायलिस्टला हे लायनर असं हवंय तर ते तसंच झालं पाहिजे. मग ते का नाही तसं होत आहे? आणि मला असं वाटतं की त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सई ताम्हणकर आहे. आणि थँकफुली आमची स्टायलिस्ट पण सेम आहे आणि मला असं वाटतं तिच्यामुळे तो गेम वरती झाला आहे. माझी खूप इच्छा होती, तिचं नाव नेहा चौधरी आहे, माझी खूप इच्छा होती खूप आधीपासून की मला तिच्याबरोबर काम करायचं आहे, कारण का ती सईचं मी बघत आली आहे की तिची ग्रोथ, सईचं स्टायलिंग अँड एव्हरीथिंग. आणि आय हॅव बीन फॉर्च्युनेट इनफ की नेहा माझ्याबरोबर काम करते आणि आम्ही अजूनही काम करतो. तर नेहाला तो सेन्स खूप आहे की काय चांगला दिसेल बॉडी टाईप वाईज, कोणता रंग चांगला दिसेल कम्प्लेक्शन वाईज, मला तुला कशी प्रोजेक्ट करायची आहे. सो या सगळ्या गोष्टींचा विचार होतो. आणि नॉट जस्ट मी, कधी कधी आपल्याला कळत नाही की हे नाही चांगलं दिसणार, आता हे नको घालू. माय पर्सनल फॅशन इज व्हेरी कॅज्युअल. मुलांचे कपडे लिटरली मला नाही असं फारसं. सो जेव्हा माझी पर्सनॅलिटी तू ऑफ कॅमेरा बघशील व्हेरी लेड बॅक, मला असं ठीक आहे, पण जेव्हा आय एम ऑन कॅमेरा, आय एम ऑन कॅमेरा अँड हाव, मग मला त्याच्यात कॉम्प्रोमाइज चालत नाही. सो आय थिंक इट्स अ ग्रॅज्युअल प्रोसेस. अजून तर मला किती बरं, आणि मला एक्सपेरिमेंट करायला आवडतं कारण का मी त्याच गोष्टींना कंटाळत जाते. साधं मी माझ्या स्वतःच्या प्रोफाईल पिक्चरला पण कंटाळत जाते एका आठवड्यानंतर. तर तू बघशील माझं इतकं चेंज करण्याची हे फ्रिक्वेन्सी इतकी आहे की मी सतत चेंज करत राहते, मला कंटाळा येतो. सो ते रुटीन लागलं ना की माझं मग जरा मला बोर व्हायला लागतं. पण मी क्रेडिट घेण्यापेक्षा मला असं वाटतं माझ्या टीमचं क्रेडिट आहे टू मेक मी लुक अ सर्टन वे. त्यांच्याशिवाय नाही घडत या गोष्टी. ते जास्त मेहनत घेतात माझ्यापेक्षा. मला काय फक्त ते घालून तसं करून कॅमेरासमोर पोज करायचं असतं. बट हे जे बिहाइंड द कर्टन्स जी वाली माणसं आहेत ना, दे आर किकॅस अँड दे नीड टू बी किकॅस इफ यू वॉन्ट टू गो अहेड. सो ट्रू. मला सांग की इन जनरल, म्हणजे आता तू जसं म्हणाली सई आहे, तू आहेस, अजून अशी खूप माणसं आहेत ज्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही काहीतरी मेहनत घेतली आहे एका विशिष्ट पद्धतीने दिसण्यासाठी, किंवा तुम्ही नवनवीन पद्धतीचा प्रयोग करताय आणि यू आर ट्राईंग टू अचीव अ लुक. पण इंडस्ट्री आपली इतकी मोठी आहे आणि असं खूप लोक आहेत ज्यांच्या दृष्टीने ही, म्हणजे त्यांना असं वाटतं की फक्त आपण अभिनय करूया, आपलं काम करूया आणि दॅट्स दॅट. ह्या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्याकडे कदाचित तितकं लक्ष दिलं जात नाही. हे तुला पटतं का, पहिली गोष्ट, की असं आहे? आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही एक अभिनेत्री आहात तर अपार्ट फ्रॉम तुम्ही स्क्रीनवरती काय करताय, स्वतःला कॅरी करण्यासाठी या सगळ्या गोष्टी सुद्धा किती महत्त्वाच्या आहेत? खूप महत्त्वाच्या आहेत. मला नाही वाटत फॅशन आणि अभिनयाचा काहीही संबंध आहे. काय संबंध आहे? ही वेगळी गोष्ट आहे की त्या लेवलवर जेव्हा तुम्ही पोचता आणि तुम्ही खूप साधं येता ना, ते तुमच्या कारकिर्दीचं कौतुक असतं की
ठीक आहे ना, ती तितकी मोठी आहे. हल्लीच्या ह्याच्यात असं कोण इतकं सुपरस्टारडमला गेलंय की जे सुपरस्टार आहेत, मिस्टर रजनीकांत सोडले की ते त्यांच्या पोशाखात येतात, कोणाला काही फरक नाही पडत, कारण का ते रजनीकांत आहेत. उद्या मिस्टर अमिताभ बच्चन जर तेही आले स्वेटशर्ट आणि याच्यामध्ये फरक नाही पडणार, कारण त्यांची कारकीर्दच तितकी मोठी. फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली आता काळ ना थोडासा वेगळा होत चालला. लोक तुमच्या बाह्य सौंदर्यतेवर पण भुलतात. हे बघ, लेट्स फेस इट, आपण कुणापासून हे करतोय, फिल्टर करून सांगतोय. कितीतरी असे अकाउंट्स आहेत की ही फक्त मुलगी सुंदर दिसते म्हणून मला हिला फॉलो करायचंय. राईट. कितीतरी लोकांना तसेच फॉलोअर्स आहेत की ही मुलगी या ह्याच्यात सुंदर दिसते म्हणून मी हिला फॉलो करते, हा मुलगा अत्यंत देखणा आहे म्हणून मी याला फॉलो करते. म्हणजे आपण बाह्य सौंदर्यतेलाच भुलून करतोय ना. त्यांच्यातलं टॅलेंट, त्यांच्यातलं ते काय करतात, टॅलेंट असेल शून्य पण तरी आपण फॉलो करत असतो त्या गोष्टींना. तो प्रवाह आहे आणि त्या दिशेकडे सगळे चाललेत. पण जेव्हा आपण जे म्हणतो ना अभिनय क्षेत्रात येता, फार नाही, मी म्हणत नाहीये तुम्ही फॅशन केलीच पाहिजे, नॉट नेसेसरीली यार, कारण का तो खूप सब्जेक्टिव्ह मॅटर आहे. काही लोकांना आवड असते, काही लोकांना नसते. काही लोकांना केस करून घ्यायला 1 तास खुर्चीत बसणं ही पेशन्स ट्राय करणं असतं. आवड आणि सवड दोन्ही. सवड, करेक्ट. पण माझं इतकंच म्हणणं आहे की आपण प्रेझेंटेबल राहावं कुठेही जाताना. यू कॅन टेक दिस, मला असं वाटतं यू टेक वेन यू गो, खूप कॅज्युअली आपण घेतो ना एखाद्या गोष्टीला की ठीक आहे ना, मी असं आहे, मी असं सांगणार. आपण आपल्या कामाला कॅज्युअली घेतो. मग मला असं वाटतं आपण या क्षेत्राला कॅज्युअली घेतो. ग्लिट्स अँड ग्लॅमर, अभिनय क्षेत्र, जिथे तुमचा चेहराच महत्वाचा आहे, जिथे तुम्ही महत्वाचे आहात, तुम्ही पर्सनॅलिटी महत्वाची आहे, तिथे आपण चल ना जाऊ ना, असंच काय फरक पडतो. आणि माझं म्हणणं आहे साधं, करेक्ट, कॅज्युअल नाही. खूप फरक आहे या गोष्टींचा, खूप फरक आहे. एका पॉइंटला जर तुम्ही तितके मोठे झालात ना तर लोकांना फरक नाही पडणार. पण सिरियसली मला सांग, आत्ता एक्झाम्पल म्हणून घेऊयात आपण, उद्या परवा वहिदा रेहमान किंवा आशा बारेक जी साध्या साड्यांमध्ये येतात, नोबडी जजेस देम यार, लेजंड्स आहेत. कारण त्या आत्ता जरा कमी झालंय ना लेजेंडरी टॅग किंवा लेजेंडरी बिहेवियर आणि लेजेंडरी कारकीर्द खूप मोठी गोष्ट झाली. कोणाला आपण पटकन लेजंड मानू शकतो या घडीला? नाही, ही लेजेंडरी हा दिसतो की हा लेजंड होईल असं नाही होत. सो तितकी कारकीर्द करा, पण तेव्हा पण लोक म्हणणारच आहेत हे काय घातलंय, बिकॉज ते एक्सपेक्टिव्ह. आणि माझं सिम्पल म्हणणं आहे की जेव्हा तुम्हाला सेलिब्रिटी हा टॅग लागतो ना, लोक तुमच्याकडे बघत असतात कारण का त्यांच्याकडे ते नसतं म्हणून ते तुमच्याकडे बघत असतात. आणि ते लोकांकडे का नाही आहे आणि आपल्याकडे काय आहे हे प्रूव्ह करत राहणं गरजेचं असतं. तुमची इच्छा असेल सुद्धा. मॉलमध्ये जाताना माझा मॉल 15व्या मिनिटावर आहे म्हणून मी घरचे स्लीपर्स घालून नाही जाऊ शकत मॉलमध्ये. ओळखणाऱ्या व्यक्ती असतात मॉलमध्ये आणि हे माझं धोरण आहे. खूप लोकांनी माझी चेष्टा केली की ओह माय गॉड, शी इज ऑलवेज इन मेकअप यार. आणि मेकअप ॲज सच नाही, याचा अर्थ मी असं नाही की मी इन्सिक्युअर आहे विदाऊट मेकअप जायला, अजिबातच नाही. मला प्रेझेंटेबल जायला आवडतं. उद्या परवा कोणीतरी पटकन आलं, फोटो काढूयात का, मला ते त्यांना असा एक्सपिरियन्स नाही द्यायचा आहे की कशी ना प्रत्यक्षात, आय डोंट वॉन्ट दॅट. आणि ते असू दे, मी स्क्रीनवर कितीही अगली दिसायला तयार आहे आणि तेही म्हणू दे की ती प्रत्यक्षात काही इतकी बरी नाही आहे, पण मला प्रेझेंटेबल जायचं आहे. राईट. आणि हे मला नाही वाटत रॉकेट सायन्स आहे, हे सगळ्यांनी फॉलो केलं पाहिजे. त्यात फॅशन कुठेही येत नाही, फॅशनचा एफ पण नाही आहे ह्याच्यात कुठेही.